आजरा महाविद्यालय आजरा या मार्फत आपण आजपासून ऑनलाईन लेक्चरला सुरुवात केलेली आहे आणि आजच्या दिवसापासून किंवा आजच्या तासापासून आपण जे आपलं सेमिस्टर क्रमांक 4 आहे त्याची सुरुवात करणार आहोत. जसं सेमिस्टर 3 मध्ये समाजशास्त्राचे एकूण 2 पेपर होते, पेपर नंबर 3 आणि पेपर नंबर 4. तसंच या सेमिस्टर मध्ये पेपर नंबर 4 आणि पेपर नंबर 5 असे असणार आहेत. नाही, पेपर नंबर 5 आणि पेपर नंबर 6. तर त्यातला पेपर नंबर 5 जो आहे त्याचं नाव आहे जेंडर अँड व्हायलन्स. त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो लिंग आणि हिंसा. तर याही पेपरमध्ये एकूण 4 टॉपिक तुम्हाला समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि या पेपरची परीक्षा देखील तुम्हाला कदाचित ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात द्यावी लागणार आहे, कारण कोरोनाची एकूणच परिस्थिती पाहता आपले कॉलेज सुरू होईल असं मला काही वाटत नाही. त्यामुळं ह्या ऑनलाईन लेक्चर मध्ये तुम्हाला जेवढं अटेंड राहणं शक्य आहे तेवढं अटेंड राहण्याचा प्रयत्न करा 100%. तुमचा जो सिलेबस आहे तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असेल, त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. मात्र तुम्ही हजर राहिला तर तुम्हाला ते पूर्ण विषय जे आहेत ते समजून जातील. या पेपर नंबर 5 बरोबरच तुम्हाला पेपर नंबर 6 देखील आहे. त्या पेपर नंबर 6चं नाव आहे सोशियोलॉजी ऑफ हेल्थ, म्हणजे आरोग्याचे समाजशास्त्र. तर हा देखील पेपर तुम्हाला अभ्यासायचा आहे. मी या पेपरची तुम्हाला ओळख या 5व्या पेपरची ओळख करून झाल्यानंतर देणार आहे आणि मग आपण आपल्या मेन सिलेबसच्या जो आहे शिकवण्याच्या टीचिंगला आपण सुरुवात करू शकतो. मी आशा व्यक्त करतो की तुम्हाला माझा जो आवाज आहे तो तुमच्यापर्यंत नीटपणे पोहोचत असेल. कुणाला जर काही शंका आली, आवाज पोहोचत नसेल तर तुमच्या जवळचं तुमचं नेटवर्क बघा. नेटवर्क चांगला असेल तर तुम्हाला माझा आवाज जो आहे तो तुम्हाला अगदी व्यवस्थित पोहोचेल. तुम्ही आतापर्यंत समाजशास्त्राचे फर्स्ट इयरला 2 आणि सेकंड इयर मध्ये पेपर नंबर 3 आणि पेपर नंबर 4 असे एकूण 4 पेपर आतापर्यंत दिलेले आहेत. तसं पेपर ह्या सेमिस्टर 4 मध्ये देखील तुम्हाला समाजशास्त्राचे एकूण 2 विषय आहेत. त्याच्यातला पेपर नंबर जो आहे तो पेपर नंबर 5 जेंडर आणि व्हायलन्स. त्याचं मराठीमध्ये भाषांतर होतं लिंग आणि हिंसाचार. तर या पेपरमध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ते तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतील. त्यातला पहिला टॉपिक आहे, त्याचं नाव आहे नेचर ऑफ जेंडर अँड व्हायलन्स, म्हणजे लिंग आणि हिंसाचाराचे स्वरूप. या प्रकरणामध्ये आपल्याला 3 मुद्द्यांच्या आधारे जेंडर म्हणजे काय, व्हायलन्स म्हणजे काय आणि त्याचे एकूण जे स्वरूप आहे ते समजून घ्यायचं आहे. त्याच्या पहिल्या टॉपिक मध्ये मिनिंग ऑफ जेंडर, जेंडर नेमकं कशाला म्हणायचं, मिनिंग ऑफ जेंडर व्हायलन्स, लैंगिक हिंसाचार कशाला म्हणायचं, आणि जेंडर इश्यूज कुठले कुठले आहेत, म्हणजे लिंग भावाशी संबंधित किंवा लिंगाशी संबंधित समाजामध्ये जे महत्वपूर्ण इश्यूज आहेत, महत्वपूर्ण मुद्दे आहेत किंवा त्याच्यावरून समाजामधले जी प्रतिष्ठा, जे स्थान ठरतं त्याच्या अनुषंगानं समाजामध्ये कशा पद्धतीच्या भावना आहेत आणि मग त्याचा मानवी समाजावर नेमका काय परिणाम पडतो. तर असे कुठले कुठले इश्यूज आहेत त्याचा आढावा आपल्याला या पहिल्या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. जे 2 नंबरचं युनिट आहे त्याचं नाव आहे डोमेस्टिक व्हायलन्स. हे जे शब्द आहेत डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे कौटुंबिक हिंसाचार, तुम्ही अनेक वेळा तुमच्या कानावरून गेला असतील किंवा ज्यांचा 11-12वीला समाजशास्त्र विषय होता त्यांना कदाचित हे शब्द माहिती असतील. म्हणजे घरामध्ये जो स्त्रियांच्यावर अन्याय होतो
त्याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हटलं जातं, म्हणजे घरातल्या घरात. तर हे डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे नेमकं काय? कोणत्या प्रकारच्या अत्याचारांना डोमेस्टिक व्हायलन्स म्हणायचं, ते कशा पद्धतीचे असतात, त्याचं स्वरूप काय असतं आणि समाजशास्त्रज्ञांनी या डोमेस्टिक व्हायलन्स कडे कसं बघितलेलं आहे, हे आपल्याला पहिल्या भागामध्ये समजून घ्यायचं आहे. आणि याच प्रकरणाच्या पुढच्या भागामध्ये जे डोमेस्टिक व्हायलन्सचे प्रकार आहेत ते अनेक आहेत. त्यापैकी आपल्याला 2 अभ्यासायचे आहेत आणि या डोमेस्टिक व्हायलन्सवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी जो कायदा करण्यात आला, की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005, त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे, म्हणजे या डोमेस्टिक व्हायलन्स झाल्यानंतर त्याच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी किंवा त्याच्यावर प्रतिकात्मक उपाय करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीने डोमेस्टिक व्हायलन्स केला तर त्याला कुठल्या पद्धतीची शिक्षा असावी, या संबंधीची संपूर्ण चर्चा जी आहे ती आपल्याला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 या भागामध्ये करायची आहे. आणि या सोबतच आपल्याला जो डावरी म्हणजे हुंडा पद्धती जी आहे, त्या हुंडा पद्धत जी आहे त्याच्या माध्यमातून डोमेस्टिक व्हायलन्स कशा पद्धतीनं केला जातो किंवा कसा होतो, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि त्या डोमेस्टिक डावरी सिस्टीम मध्ये त्याची नेमकी कारणं काय, डावरी कशाला म्हणायचं, डावरी सिस्टीम का घेतली जाते, आणि ती जर डावरी सिस्टीम आपल्याला जर बंद करायची असेल, म्हणजे हुंडा पद्धती बंद करायची असेल, तर त्याच्यावर नेमके कुठले कुठले उपाय योजले पाहिजेत की जेणेकरून समाजामध्ये हुंड्यासाठी ज्या स्त्रियांच्यावर अन्याय केला जातो तो कमी होईल. त्याच्यामुळं हुंडा म्हणजे काय, हुंडा पद्धती म्हणजे काय, त्याची कारणं कोणती आहेत, समाजामध्ये जी मोठ्या प्रमाणावर वाढते त्याचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्यावर तो बंद करण्यासाठी कुठले कुठले उपाय योजले पाहिजेत याचा देखील अभ्यास करायचा आहे. यासोबतच जो डिवोर्स आहे म्हणजे घटस्फोट, घटस्फोटाच्या अंतर्गत देखील अनेक पद्धतीचे हिंसाचार घडतात. त्याच्या अनुषंगानं डावरी आणि घटस्फोट जे आहे ते एक परस्पर संबंधित आहेत. म्हणजे डावरी न मिळाल्यामुळं डिवोर्स घेण्याच्या खूप मोठं प्रकरण घटना घडतात समाजामध्ये. म्हणजे हुंडा आणायसाठी किंवा जर एखाद्या मुलीनं हुंडा आणला नाही त्यांना मनाप्रमाणे, त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं, तर थोड्याच कालावधीमध्ये अनेक मुलींना त्रास देऊन त्यांना घटस्फोट घेण्यासाठी बाध्य केलं जातं. त्याचा पुढची स्टेप मध्ये अनेक मुलींना मारून देखील टाकण्यात आलेला आहे. त्यामुळं या डिवोर्स सिस्टीम जो आहे म्हणजे घटस्फोट जो आहे, तर या घटस्फोट म्हणजे नेमकं काय, घटस्फोटाची कारणं कुठली कुठली आहेत, तर त्या घटस्फोटाचा आणि मग डोमेस्टिक व्हायलन्सचा काय संबंध आहे, त्याचं काय को रिलेशन आहे, आणि मग या जर घटस्फोटाच्या जी समस्या आहे त्याला कशा पद्धतीने स्त्रियांना सामोरं जावं लागतं, आणि तो जर बंद करायचा असेल तर म्हणजे त्याचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या पद्धतीचे उपाय योजले पाहिजेत, याचा देखील आढावा या डोमेस्टिक व्हायलन्स या प्रकरणामध्ये करायचा आहे. यासोबतच या पेपरमध्ये जे 3 नंबरचं युनिट आहे त्याचं नाव आहे व्हायलन्स अगेन्स्ट दलित अँड ट्रायबल वुमेन. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये कास्ट सिस्टीम आहे, म्हणजे स्त्रियांच्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार याचं स्वरूप जरी सारखं जरी असलं तरी देखील खास करून भारतीय समाजामध्ये ज्या दलित आणि आदिवासी स्त्रिया आहेत त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं स्वरूप इतर सर्वसाधारण ज्या वर्गातल्या महिला आहेत त्यांच्यापेक्षा भिन्न आहे. म्हणजे त्या दलित आणि आदिवासी स्त्रियांना त्या स्त्री म्हणून होणाऱ्या अन्याय अत्याचाराला बळी पडावंच लागतं. याबरोबर त्या दलित आणि आदिवासी आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचाराच्या होण्याचं प्रमाण भारतामध्ये जास्त आहे. त्यामुळं या पेपरमध्ये आपल्याला दलित आणि आदिवासी समाजातील महिलांच्यावर होणाऱ्या अन्यायाचं स्वरूप कसं आहे, त्यांच्या संबंधित व्हायलन्स कशा पद्धतीनं केला जातो हे तुम्हाला समजून घ्यायचं. याच्यासाठी आपल्याला मग भारतीय समाजातली जी जाती व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था आहे आणि मग त्याच्यातून येणाऱ्या ज्या मानसिकता आहेत या अनुषंगाने आपल्याला व्हायलन्स कडे बघावं लागतं आणि मग दलित आणि आदिवासींच्या स्त्रियांच्यावर जो अन्याय अत्याचार होतो त्याचं स्वरूप आपल्याला नेमकं समजून घेता येतं.
आणि मग जर या दलित आदिवासी स्त्रियांच्यावर होणारा जर अन्याय आहे, तर स्वरूप जर अतिशय अत्याचारकारक असेल, अतिशय भयानक असेल, तर मग कोणते उपाय म्हणजे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय कशा पद्धतीचं असलं पाहिजे, तर त्यासोबतच जे वर्तमान कायदे आहेत त्या कायद्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराला रोखता येईल अशा पद्धतीचं एकूण स्वरूप या प्रकरणामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. याबरोबरच जो पुढचं प्रकरण जो आहे 4 नंबरचं युनिट त्याचं नाव आहे वुमेन्स हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस. म्हणजे त्याचा सरळ मराठी अर्थ आहे की कामाच्या ठिकाणी स्त्रियांना होणारा अत्याचार किंवा हॅरॅसमेंट. म्हणजे आज भारतीयला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाच्या माध्यमातून भारत सरकारनं किंवा त्याच्या आधी आपल्या जे फुले शाहू आंबेडकर असतील, महात्मा गांधी असतील, यांनी स्त्रियांच्या सबलीकरणासाठी जे काही उपाय योजले त्याच्या माध्यमातून स्त्री शिकली आणि पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करू लागली आणि त्यांच्या बरोबर काम करू लागली. म्हणजेच तिचं स्थान जे आहे ते केवळ स्त्री चूल आणि मूल यापुरतं मर्यादित न राहता ती बाहेरच्या जगामध्ये देखील अगदी ताटमानेनं जगू लागली. मात्र हे जग एका बाजूला सकारात्मक चित्र जरी दिसत असलं तरी देखील स्त्री जिथं जिथं काम करते त्या त्या ठिकाणी तिला अनेक प्रकारच्या वेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. तिथं अनेक प्रकारे तिला डावलं जातं किंवा तिथं अनेक प्रकारच्या तिला समस्यांना सामोरं जावं लागतंय. तर ते जे हॅरॅसमेंट आहे, ते जे अन्याय अत्याचार आहेत कामाच्या ठिकाणी, त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे ते आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचं आहे. म्हणजे या प्रकरणाचे पुन्हा 3 विभाग आहेत. त्याच्यामध्ये नेचर ऑफ ह्युमन हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस म्हणजे स्त्रियांना कामाच्या ठिकाणी जो अन्याय अत्याचारांना सामोरं जावं लागतं त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे हे या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. याशिवाय टाइप्स ऑफ वुमन्स हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस म्हणजे कुठले कुठले प्रकार आहेत कामाच्या ठिकाणी. जे जरासं तुझा ऑडिओ बंद कर, कारण ऑडिओ बंद कर. तर ते प्रकार कसे आहेत हॅरॅसमेंट ते समजून घ्यायचं आहे. आणि या प्रकरणाच्या तिसऱ्या भागामध्ये सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस विशाखा गाईडलाईन्स ऍक्ट 2013 म्हणजे हे जे कामाच्या ठिकाणी स्त्रियांना होणाऱ्या अत्याचाराचं स्वरूप ज्यावेळी गंभीर झालं त्यावेळी या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अत्याचारावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी विशाखा गाईडलाईन्स ऍक्ट 2013 हा अंमलात आणला आणि या कायद्याअंतर्गत कामाच्या ठिकाणी जेवढा स्त्रियांना ज्या ज्या प्रकारचे त्रास होतात त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. तर तो नेमका कायदा कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, एखाद्या स्त्रीवर जर कामाच्या ठिकाणी जर अत्याचार झाला तर ती कुणाकडे दाद मागू शकते. जरासं तुमचं ऑडिओ बंद करा. ऑडिओ बंद करा तुमचा. ऑडिओ बंद कर. अरे ऑडिओ बंद करा. सर ऑडिओ बंद. हा आवाज येतोय ना माझा? हा, त्यामुळं हे विशाखा गाईडलाईन्स नेमक्या कशा पद्धतीच्या आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला या प्रकरणामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणजे लक्षात घ्या की जेंडर अँड व्हायलन्स जो पेपर आहे तो आपल्याला एकूणच स्त्रियांच्या संबंधित 2, 3, 4 जे प्रकरण आहेत ते आपल्याला स्त्रियांच्यावर होणाऱ्या अत्याचारा संदर्भात आपल्याला त्याचं स्वरूप नेमकं आहे, प्रकार कसे आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि पहिल्या प्रकरणामध्ये नेमकं जेंडर कशाला म्हणायचं, लिंगभाव म्हणजे नेमका काय, त्याचं स्वरूप नेमकं कसं असतं हे आपल्याला बघायचं आहे. यानंतरचा जो पेपर आहे पेपर नंबर 6 त्याचं नाव आहे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे सोशलॉजी ऑफ हेल्थ म्हणजे आरोग्याचे समाजशास्त्र.
आवाज येतो का रे तुम्हाला सर्व? आवाज येते ना? आवाज येते का? आवाज येत असेल तुम्हाला सांगा, म्हणजे मला पुढचं तुमच्याकडून कुणाचंही येत नाही. कोणतरी मान फक्त हलवा व्हिडिओ ऑन करून, म्हणजे मला लक्षात येईल. तर पेपर नंबर 6 जो आहे सोशोलॉजी ऑफ हेल्थ, म्हणजे त्याचं आरोग्याचे समाजशास्त्र. जसं मी पेपर नंबर 5 मध्ये तुम्हाला सांगितलं की यामध्ये एकूण 4 युनिट आहेत, तसंच पेपर नंबर 6 मध्ये देखील एकूण 4 युनिट आहेत. प्रत्येक युनिटसाठी 15 मार्क असतात, 15 हॉवर आहेत, आणि हा पेपर देखील तुम्हाला 50 मार्काचा असणार आहे. त्याचं स्वरूप देखील ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. तर या पेपर मध्ये जे पहिलं युनिट आहे किंवा ज्याला आपण मॉड्यूल असं म्हणतो, मॉड्यूल, त्याचं पहिलं नाव आहे इंट्रोडक्शन टू सोशोलॉजी ऑफ हेल्थ, म्हणजे आरोग्याचे समाजशास्त्राचे स्वरूप किंवा त्याचा परिचय. तर नेमकं त्याचा अभ्यास विषय काय आहे, त्याचं नेमकं स्वरूप काय आहे, हे आपण या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. ते हे आपल्याला 3 मुद्द्यांच्या आधारे समजून घ्यायचं आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे मिनिंग ऑफ नेचर ऑफ सोशोलॉजी ऑफ हेल्थ, म्हणजे आरोग्याचे समाजशास्त्र म्हणजे त्याचा नेमका अर्थ काय, हे आपल्याला पहिल्या भागात बघायचं आहे. दुसरा आहे सब्जेक्ट मॅटर ऑफ सोशोलॉजी ऑफ हेल्थ, म्हणजे आरोग्याचे समाजशास्त्र हा जो पेपर आहे त्याचा नेमका अभ्यास विषय काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि तिसऱ्या भागामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ सोशोलॉजी ऑफ हेल्थ, आरोग्याच्या समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्व. तो अभ्यास का आपल्याला करायचा आहे, म्हणजे समाजाचंच नेमकं आरोग्य आपण कशा पद्धतीने समजून घ्यायचं. म्हणजे आत्ताच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरी आपल्याला हा पेपर अतिशय महत्वाचा आहे, कारण कोरोना हा एक डिसीज आहे, तो आरोग्याशी संबंधित आहे. मात्र कोरोना पसरल्यामुळं संपूर्ण जगाच्या सर्वच घटकांवर केवढा मोठा परिणाम झालेला आहे, तो खरं तर नव्यानं अभ्यासण्याची अतिशय गरज आहे. ते खरं तर आपल्याला चॅलेंजिंग आहे. म्हणून आपल्याला आरोग्याचे समाजशास्त्र का शिकायचं आहे, त्याची गरज काय आहे, हे आपल्याला या युनिट मध्ये आपल्याला समजणार आहे. त्यानंतर 2 नंबरचं जे युनिट आहे त्याचं नाव आहे मेजर डिसीज इन इंडिया. भारतामध्ये आता लोकांना कोणत्या महत्वाच्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागते अगदी मोठ्या प्रमाणावर, त्याचा आपल्याला थोडक्यात आढावा या दुसऱ्या सेमिस्टर मध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये करून घ्यायचा आहे. त्यातला पहिला डिसीज आहे कॅन्सर. तर हे कॅन्सर नेमकं कशामुळे होतो, त्याचे कारण काय आहेत, हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि दुसऱ्या भागामध्ये त्याचे रिमिडीज, म्हणजे कॅन्सर रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याच्यानंतर याच प्रकरणातला जो दुसरा भाग आहे हार्ट डिसीज. हार्ट डिसीज म्हणजे हृदयाशी संबंधित असणारे प्रॉब्लेम किंवा रोग, याचा आढावा आपल्याला या भागामध्ये घ्यायचा आहे, आणि त्याची देखील कारणं आणि उपाय कोणते आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि 3 नंबरचा जो रोग आहे म्हणा किंवा आरोग्यविषयक प्रॉब्लेम आहे, त्याचं नाव आहे डायबिटीस. म्हणजे डायबिटीजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, डायबिटीज म्हणजे मराठीत त्याचा काय अर्थ आहे डायबिटीजला? मधुमेह. हा, मधुमेह. ओके, मधुमेह म्हणजे ते नेमकं कॉजेस त्याची काय आहे, मधुमेह कशामुळे होतो, आणि तो जर आपल्याला नियंत्रणात आणायचा असेल तर कोणत्या पद्धतीची रेमेडीज आहेत किंवा त्याच्या कशा पद्धतीने नियंत्रण प्रस्थापित केलं पाहिजे. खरं तर हे सगळं याचे सोशल इम्पॅक्ट काय आहेत याच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासायचं आहे. आता जे 3 नंबरचं जे प्रकरण आहे त्याचं नाव खूप सुंदर आहे, सोशल डायमेन्शन्स ऑफ हेल्थ. आता सोशल आरोग्याचा आणि सामाजिक दृष्टिकोनाचा काय नेमका संबंध आहे, तर हे ह्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं. म्हणजे सोशल डायमेन्शन्स ऑफ हेल्थ म्हणजे आरोग्याचे सामाजिक दृष्टिकोन, म्हणजे आरोग्याकडे समाजाच्या अनुषंगानं, समाजाच्या दृष्टिकोन कशा पद्धतीने बघतो, याचे वेगवेगळे अप्रोचेस आहेत, हे आपल्याला या प्रकरणात बघायचं आहे. आणि त्याच्यामध्ये पहिलं जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे ट्रॅडिशनल डायमेन्शन्स ऑफ हेल्थ,
म्हणजे आपल्या आरोग्याकडे आपण परंपरागत दृष्टिकोनातून कशा पद्धतीने बघतो किंवा बघितलं जातं भारतामध्ये, त्याचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. दुसरं जे आहे मॉडर्न लाईफस्टाईल अँड प्रॉब्लेम्स ऑफ हेल्थ, म्हणजे आपण जी आधुनिक जीवनशैली जी स्वीकारलेली आहे त्या आधुनिक जीवनशैलीच्या दृष्टिकोनातून आरोग्याकडे कसं बघितलं जातं, आणि मग या आधुनिक जीवनशैलीतून मानवाच्या शरीरामध्ये किंवा मानवी आरोग्यावर कशा पद्धतीचं नवे दुसरे प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत त्याचा आढावा आपण घ्यायचा आहे. आणि एकूणच आरोग्यविषयक समस्यांवर जर उपाय योजायचे असतील तर कुठल्या पद्धतीचे उपाय योजले पाहिजेत याचा आढावा आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. आणि शेवटचं प्रकरण जे आहे ते म्हणजे हेल्थ पॉलिसी इन इंडिया, म्हणजे पॉलिसी म्हणजे धोरण, म्हणजे एकूणच भारताच्या आरोग्य, भारत सरकार म्हणून, आपण भारत देश म्हणून भारताचं आरोग्यविषयक धोरण कसं आहे हे आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचं आहे. अतिशय महत्वाचं प्रकरण, कारण आजच्या कोरोनाच्या स्थितीमध्ये तुम्ही जर अनेक वेळा न्यूज मध्ये पेपर मध्ये आता बघितच असाल की आताला रेमडेसिवीर आपल्याला इंजेक्शन उपलब्ध नाही, ऑक्सिजन आपल्याजवळ आता नीटच उपलब्ध नाही. एवढंच नाही तर अनेक चित्र अशी आलेली आहेत, अनेक व्हिडिओज असे आलेले आहेत, खास करून उत्तर प्रदेश आणि गुजरात या ठिकाणी, की लोकांना मेल्यानंतर त्याचे डेड बॉडीज ठेवायला शवाग्रह पण नाहीत, उपलब्ध नाहीत, आणि स्मशानभूमीमध्ये त्यांना जाळण्यासाठी किंवा पुरण्यासाठी अगदी वेटिंग लागलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की एक देश म्हणून पुढच्या 100 वर्षातली, पुढच्या 50 वर्षाचं की भारताचं आरोग्य कसं असावं, आपण अनेक गोष्टी नव्या नव्या करत गेलो, तर त्या नव्या नव्या करत असताना आरोग्याचे पण अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आमच्या समोर खूपशे. मग असा जर अचानक कोरोना सारखा जर गंभीर आजार जर उत्पन्न झाला तर आपले त्याच्यावर कशा पद्धतीनं त्याला नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आपण सुसज्ज आहोत का, आपल्याकडे चांगले हॉस्पिटल आहेत का, आपल्याकडे चांगले डॉक्टर आहेत का, आणि ते जर डॉक्टर किंवा चांगले हॉस्पिटल जरी उपलब्ध असले तरी देखील ते आपल्याला कमी किमतीमध्ये किंवा तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत त्या आरोग्याच्या सुविधा आपण पोहोचवू शकतो का, याचं धोरणामध्ये एकूण समावेश होतो. आणि या दृष्टिकोनातून जर कोरोनाकडे बघितलं तर आपल्याला याचं उत्तर असं नकारात्मक द्यावं लागतं की आपण एकूणच कोरोनाचं वर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी एक धोरण म्हणून आपण सपशेल अपयशी ठरलेलो आहोत. लक्षात आलं का? ना आपल्याकडं चांगल्या अशा आरोग्याच्या सुविधा आहेत, म्हणून त्या आरोग्याच्या चांगल्या धोरणात्मक सुविधा किंवा चांगलं धोरण नसल्यामुळे आपल्याला वारंवार लॉकडाऊन करावं लागतं. कारण आम्हाला माहिती आहे आपण ऑनलाईन लेक्चर जो घ्यायला लागलोय याचं खरं कारण म्हणजे कोरोना आहे. म्हणजे तो आरोग्याशी असणारा संबंधित असणारा प्रश्न आहे. म्हणजे 1 वर्षभर जवळपास आपण घरामध्ये आहे आणि 1 वर्ष, 1.5 वर्ष झालं तरी आपण कोरोनावर कसं ट्रीट करायचं, त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाय कसले असले पाहिजेत, त्याला टॅकल कसं करायचं याच्याकडे आपल्याला अजूनही ठोस उत्तर आपल्याकडं नाही आहे. तर या सर्व धोरणांचा एकूणच देशाच्या धोरणामध्ये समावेश होतो. त्यामुळं अशा पॉलिसींचा, अशा धोरणांचा आपल्याला अभ्यास या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. आणि या प्रकरणामध्ये एकूण 3 मुद्दे आहेत. ते मध्ये हेल्थ पॉलिसी फॉर चिल्ड्रन अँड वुमन, म्हणजे एकूण भारत देशातील लहान मुलं आणि स्त्रिया यांच्या आरोग्य विषयक पॉलिसी काय आहेत यांच्या संबंधित. म्हणजे तुम्ही जर बघितला आपण तुम्हा सर्वांना माहिती आहे की मूल जन्मानंतर 5व्या-6व्या दिवसापासून त्याला अनेक प्रकारच्या डोस द्यायला सुरुवात होते. म्हणजे त्याला काय BCG वगैरे वगैरे, पोलिओ आतापर्यंत, हे सगळंच्या सगळं कशामध्ये येतं, ते चिल्ड्रन पॉलिसीच्या संदर्भात येतं. म्हणजे तुम्हाला सरकारी दवाखान्यामार्फत अनेक प्रकारचे फ्री डोस दिले जातात, ते त्या चिल्ड्रन पॉलिसी धोरणाअंतर्गतच येतं. वुमन पॉलिसीमध्ये काय येतंय तर स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांचे आयुर्मान वाढावं, किंवा त्या जर गरोदर कालखंडामध्ये त्यांना आहार चांगला मिळावा, तो कसला असला पाहिजे,
त्यांना दवाखाना चांगला मिळाला पाहिजे. तर अशा अनेक प्रकारच्या पॉलिसीज या धोरणाअंतर्गत येतात किंवा त्याच्यामध्ये जे उपाय येतात त्याची डिटेल आपण ते प्रकरण शिकत असताना आपण बघू शकतो. दुसरा भाग जो आहे हेल्थ पॉलिसी फॉर म्हणजे ओल्ड एज पीपल, म्हणजे जे वृद्ध लोक आहेत, मग त्याच्यामध्ये स्त्री असेल अगर पुरुष असेल, या दोन्हींची दोन्हींकडं बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्यांच्या संबंधी सोयी सुविधा कुठल्या आहेत आपला भारत देश म्हणून त्याचा आढावा घेणार आहे. आणि हेल्थ पॉलिसी फॉर बीपीएल, म्हणजे जे बिलो पॉवर्टी लाईन ची लोक आहेत, म्हणजे दारिद्र्य रेषेखालील जी लोक आहेत त्यांच्या संबंधित कशा पद्धतीचं धोरण आहे आपल्या देशाचं किंवा आपल्या एकूणच आपल्या समाजाचं, तर याचा विस्तारानं आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायचा आहे. तुम्ही जर बघितलं की दोन्ही पेपर जे आहेत, जेंडर अँड हेल्थ म्हणजे सोशॉलॉजी ऑफ हेल्थ, जेंडर अँड व्हायलन्स म्हणजे लिंग आणि हिंसा, आणि पेपर नंबर 6 सोशॉलॉजी ऑफ हेल्थ, हे दोन्ही पेपर आजच्या परिस्थितीला म्हणजे कोरोनानं जे अनेक प्रश्न निर्माण केलेले आहेत त्याच्याशी संबंधित हे दोन्ही पेपर रिलेट करतात. त्यामुळे याच्यातला सर्वच्या सर्व जो अभ्यास आहे तो तुम्हाला हा अभ्यास शिकून तुम्ही आजच्या वर्तमान समाजाचं किंवा वर्तमान स्थितीचं अतिशय चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून करून घेऊ शकता. आणि मग आपण हे समजून घेऊ शकतो की आपण समाज म्हणून की या सर्व गोष्टींवर चांगल्या पद्धतीने नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे की आपल्याला आणखी खूप काही करायचं बाकी आहे. तर त्यामुळं हे पेपर दोन्ही पेपर तयार करत असताना आपल्या अभ्यास मंडळाच्या सदस्यांनी मला वाटते अतिशय चांगला दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि समाजशास्त्राचे अभ्यासक म्हणून त्या विषयाचे म्हणजे त्या विषयाच्या अनुषंगानं आपल्याला अतिशय मूलभूत अशा स्वरूपाचं आकलन या दोन्ही पेपरच्या माध्यमातून करता येऊ शकतं. आलं लक्षात? त्यामुळे हे दोन्ही पेपर तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत. त्यामुळं तुम्ही हे दोन्ही पेपर नीट समजून घ्या. आता हे तुम्ही समजून चला की आपल्याला ऑनलाईन शिक्षणाशिवाय किमान या वर्षी तरी आपल्याला पर्याय नाही. त्यामुळे हे दोन्हीच्या दोन्ही पेपर आपल्याला याच पद्धतीने समजून घ्यावे लागतील. लक्षात आलं? दोन्ही पेपर शिकवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन. कॉलेज जर चालू आला असेल तर कदाचित तुम्हाला मॅडम पेपर शिकवतील. मात्र जर तुम्ही दररोज उपस्थित राहणार असाल तर दोन्ही पेपर शिकवण्याची जबाबदारी मी घेतो आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने समजून देण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. आता तुम्ही तुमचे जरा ऑडिओ ऑन करा, कारण आपल्याला या सत्रामधला फक्त 6 मिनिटं माझी शिल्लक आहेत आणि मग आपण डिस्कस करूया. आणि मग जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल, पहिलं चॅप्टरला आज शिकवायला चालू करायचं असेल तर पुन्हा